closed loop transfer function, derivation of closed loop control system transfer function. आपल्याला माहिती आहे क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम ग्राफिकली त्याला असं रिप्रेझेंट करतात, डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय त्याप्रमाणे. त्याच्यामध्ये सिस्टीम असतं, त्याच्यानंतर क्लोज लूप सिस्टीमला फीडबॅक पाहत असतो. इनपुटला आपण R(S) असं रिप्रेझेंट केलेलं आहे, आउटपुटला C(S) असं रिप्रेझेंट केलेलं आहे. सिस्टीम गेनला G(S) आणि फीडबॅक गेनला H(S). त्याच्यानंतर आपल्याला B(S) दिसतंय. B(S) म्हणजे आपल्या फीडबॅकचं आउटपुट, त्याला B(S) असं म्हणतात, फीडबॅकचं आउटपुट. त्याच्यानंतर आपल्याला E(S) असं दिसतंय. E(S) हा E(S) म्हणजे इनपुट आणि फीडबॅक याच्यामधला जो डिफरन्स आहे त्याला E(S) म्हणजे त्याला एरर सिग्नल असं म्हणतात. E(S) ला एरर सिग्नल असं म्हणतात आणि तो डिफरन्स असतो इनपुट आणि फीडबॅक याच्यामधला जो डिफरन्स आहे त्याला एरर सिग्नल असं म्हणतात. ओके. अकॉर्डिंग टू ट्रान्सफर फंक्शन डेफिनेशन, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट व्हेरिएबल टू द लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इनपुट व्हेरिएबल. लॅपलास ट्रान्सफॉर्म आउटपुट C(T) आणि इनपुट R(T). आता याचा लॅपलास ट्रान्सफॉर्म केल्यानंतर C(T) चा C(S) होतो, C(T) चा S होतो, त्याच्यानंतर R(T) चा R(S) होतो. आपल्या नेहमीच्या ज्या क्वांटिटीज असतात ह्या टाईम डोमेनमध्ये रिप्रेझेंट केलेल्या असतात, विथ रेस्पेक्ट टू टाईम डोमेनमध्ये रिप्रेझेंट केलेल्या असतात. आणि त्याला टाईम डोमेन क्वांटिटीला ज्यावेळी आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म अप्लाय करतो त्यावेळी ती टाईम डोमेन क्वांटिटी ही फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये कन्वर्ट होतं. टाईम डोमेन क्वांटिटी ही फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये कन्वर्ट होतं, म्हणून C(T) चा C(S) असा होतो आणि R(T) चा R(S) असं होतं. आपण लॅपलास ट्रान्सफॉर्मचं डिटेल बघणार आहोत, त्यावेळी तुम्हाला आणखी पुढे डिटेलमध्ये सांगेल. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की ज्यावेळी आपण कोणत्याही टाईम डोमेन क्वांटिटीला लॅपलास ट्रान्सफॉर्म अप्लाय करतो त्यावेळी त्या क्वांटिटीचं फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये कन्व्हर्जन होतं. ठीक आहे. म्हणून अकॉर्डिंग टू ट्रान्सफर फंक्शन डेफिनेशन, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट म्हणजे C(S) डिवायडेड बाय लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इनपुट, इनपुट म्हणजे R(S). एरर सिग्नल, एरर सिग्नल आपण बघितला होता. एरर सिग्नल E(S). त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं एरर सिग्नल म्हणजे काय असतं. हा इनपुट R(S) आणि फीडबॅक सिग्नल B(S) याच्यामधला डिफरन्स. Therefore error signal is expressed by E(S) is equal to input R(S) minus feedback signal B(S). After rearranging this equation, R(S) is equal to E(S) plus B(S). याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 1. आपण पहिला पार्ट काय केला, आपण याला पार्ट वाईज लक्षात ठेवूया डेरिव्हेशनला, म्हणजे आपल्याला कळायला सोपं होईल आणि लक्षात राहायला पण सोपं होईल. पहिल्यांदा आपण एरर सिग्नल फाइंड आउट केलं. आफ्टर दॅट आता आपण काय करूया, गेन ऑफ फीडबॅक गेन फाइंड आउट करू. फीडबॅक गेन आपण डायग्राममध्ये बघितलं. फीडबॅकला कसं रिप्रेझेंट केलेलं आहे, H(S). फीडबॅकला रिप्रेझेंट कसं केलेलं आहे, H(S). आता याचा गेन फाइंड आउट करू. अकॉर्डिंग टू ट्रान्सफर फंक्शन डेफिनेशन आपल्याला माहिती आहे ट्रान्सफर फंक्शन काय असतं, आउटपुट लॅपलास ट्रान्सफॉर्म आउटपुट टू दी लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इनपुट. आता या फीडबॅकचं आउटपुट काय आहे, B(S) आणि याला इनपुट काय आलेलं आहे, C(S). देअरफॉर फीडबॅक गेन H(S) is equal to feedback's output B(S) divided by feedback's input C(S). After rearranging this equation, B(S) is equal to याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन H(S) into C(S). Therefore we will get B(S) is equal to H(S) into C(S). याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आपले 2 पार्ट झाले. तिसरा पार्ट
सिस्टीम गेन फाइंड आउट करूया. सिस्टीम गेन जी ऑफ एस असतो. सिस्टीम गेन काय असतो? जी ऑफ एस. त्याचं आउटपुट काय आहे? सी ऑफ एस. सिस्टीम गेनचं आउटपुट काय आहे? सी ऑफ एस. आणि याला इनपुट काय मिळतंय? आपला एरर सिग्नल ई ऑफ एस. देअरफॉर अकॉर्डिंग टू ट्रान्सफॉर्मेशन डेफिनेशन आपल्याला काय लिहिता येईल? जी ऑफ एस इज इक्वल टू लॅपलास ट्रान्सफॉर्म आउटपुट काय? सी ऑफ एस डिवायडेड बाय इनपुट काय? ई ऑफ एस. देअरफॉर सिस्टीम गेन जी ऑफ एस इज इक्वल टू आउटपुट डिवायडेड बाय इनपुट सी ऑफ एस डिवायडेड बाय ई ऑफ एस. आफ्टर रिअरेंजिंग दिस इक्वेशन सी ऑफ एस इज इक्वल टू याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं जी ऑफ एस इंटू ई ऑफ एस. याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 3. ओके. आता आपल्याला जे इक्वेशन नंबर 3 मिळालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळालं? सी ऑफ एस फाइंड आउट केला. इक्वेशन नंबर 2 मध्ये बी ऑफ एस आपल्याला मिळालेला आहे. इक्वेशन नंबर 1 मध्ये आर ऑफ एस आपल्याला मिळालेला आहे. आता इक्वेशन नंबर 1 ला आपण रिअरेंज करून घेऊया. आपल्याकडे बी ऑफ एसची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये मिळालेली आहे आपल्याला. तर आपण काय करूया? सबस्टिट्यूटिंग इक्वेशन नंबर 2 बी ऑफ एसची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. नंतर आपल्याला काय मिळेल? इक्वेशन नंबर 1 काय होणार? आर ऑफ एस इज इक्वल टू ई ऑफ एस प्लस बी ऑफ एस. बी ऑफ एस म्हणजे एच ऑफ एस इंटू सी ऑफ एस. बी ऑफ एस इज इक्वल टू एच ऑफ एस इंटू सी ऑफ एस. त्याला आपण इक्वेशन नंबर 4 म्हणूया. आता इक्वेशन नंबर 4 ला जर आपण ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये सी ऑफ एस आहे आणि या सी ऑफ एसची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये फाइंड आउट केलेली आहे. इक्वेशन नंबर 3 मध्ये फाइंड आउट केलेली आहे. देअरफॉर आता या सी ऑफ एसची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 4 मध्ये टाकूया. इक्वेशन नंबर 4 मध्ये टाकूया. बघा इक्वेशन नंबर 3 मध्ये आपल्याला सी ऑफ एसची व्हॅल्यू मिळालेली आहे. ही व्हॅल्यू आपण सी ऑफ एसची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 4 मध्ये टाकूया सी ऑफ एसच्या ठिकाणी. ओके. देअरफॉर इक्वेशन नंबर 4 आर ऑफ एस इज इक्वल टू ई ऑफ एस जसाच्या तसा प्लस एच ऑफ एस. सी ऑफ एसची व्हॅल्यू जी ऑफ एस इंटू ई ऑफ एस. इक्वेशन नंबर 3 आपण इक्वेशन नंबर 3 ला सी ऑफ एसची व्हॅल्यू या ठिकाणी इन्सर्ट केली. ओके. आता आपण इक्वेशनला ऑब्झर्व जर केलं प्लस साईनच्या लेफ्ट हँड साईडला ई ऑफ एस आहे, प्लस साईनच्या राईट हँड साईडला ई ऑफ एस आहे. त्याच्यामुळं आपण ई ऑफ एसला कॉमन काढलं. देअरफॉर आर ऑफ एस इज इक्वल टू ई ऑफ एस. ई ऑफ एसला काय केलं? प्लस साईनच्या लेफ्ट आणि राईट साईडमधनं कॉमन काढलं. लेफ्ट साईडला फक्त ई ऑफ एस आहे. देअरफॉर 1 प्लस याच्यामध्ये काय शिल्लक राहिलं? एच ऑफ एस इंटू जी ऑफ एस. ओके. आपल्याला नवीन इक्वेशन मिळालं आर ऑफ एस इज इक्वल टू ई ऑफ एस इन ब्रॅकेट 1 प्लस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. ओके. अकॉर्डिंग टू ट्रान्सफॉर्मेशन डेफिनेशन, ट्रान्सफॉर्मेशनची डेफिनेशन काय म्हणतात? लॅपलास ट्रान्सफॉर्म आउटपुट टू दी लॅपलास ट्रान्सफॉर्म इनपुट इज इक्वल टू जी ऑफ एस इंटू ई ऑफ एस. हां, ही जी सी ऑफ एसची व्हॅल्यू आहे इक्वेशन नंबर 3 मध्ये आपल्याला मिळालेली आहे. सी ऑफ एस इज इक्वल टू जी ऑफ एस इंटू ई ऑफ एस. याची व्हॅल्यू इन्सर्ट केली आपण सी ऑफ एसची जी ऑफ एस इंटू ई ऑफ एस. आर ऑफ एस इज इक्वल टू आपण फाइंड आउट केलेली व्हॅल्यू आहे आता ई ऑफ एस इन ब्रॅकेट 1 प्लस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. ओके. आता
अच्छा, न्यूमरेटरमध्ये ई ऑफ एस टर्म आहे, डिनॉमिनेटरमध्ये पण ई ऑफ एस टर्म आहे, गेट कॅन्सल. Therefore, transfer function is equal to C of S divided by R of S is equal to G of S divided by 1 plus G of S into H of S. That equation is called as transfer function of closed loop system. Transfer function of closed loop control system. This is the transfer function of closed loop system. ओके, बर. तुम्हाला हे कळालं का? आपण इक्वेशन कसं डिराईव्ह केलं, डेरिव्हेशन कळालं सर्वांना? बघा. हो सर. ओके, परत एकदा थोडक्यात सांगतो. आपण क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम घेतली. क्लोज लूप कंट्रोल सिस्टीमचा सिस्टीम गेन जी ऑफ एस, फीडबॅक गेन एच ऑफ एस, इनपुट आर ऑफ एस, आउटपुट सी ऑफ एस, फीडबॅकचा आउटपुट बी ऑफ एस, आणि हा एरर सिग्नल, इनपुट आणि फीडबॅक याच्यामधला डिफरंट एरर सिग्नल. ओके, आपल्याला माहिती आहे ट्रान्सफर फंक्शनची डेफिनेशन आउटपुट बाय इनपुट. पहिल्या स्टेपमध्ये आपण एरर सिग्नल फाइंड आउट करणार. एरर सिग्नल काय मिळतो आपल्याला? आर ऑफ एस. हे इथं समिंग पॉईंट, या जो गोल हे आहे याला समिंग पॉईंट असं म्हणतात. इथे दोन सिग्नल ॲड झालेले आहे, याची साईन मायनस आहे, म्हणून आर ऑफ एस मायनस बी ऑफ एस. इक्वेशन नंबर 1, ई ऑफ एस इज इक्वल टू आर ऑफ एस मायनस बी ऑफ एस. या इक्वेशनला रिअरेंज करून घेतलं, इक्वेशन नंबर 1. दुसऱ्या याच्यामध्ये आपण फीडबॅक गेन कॅल्क्युलेट केला. फीडबॅक गेन एच ऑफ एस आहे, त्याचा आउटपुट बी ऑफ एस, इनपुट आहे सी ऑफ एस. बी ऑफ एस डिवायडेड बाय सी ऑफ एस, म्हणून आपल्याला इक्वेशन नंबर 2 मिळालं. एच ऑफ एस इज इक्वल टू बी ऑफ एस डिवायडेड बाय सी ऑफ एस. त्याला रिअरेंज करून घेतलं, बी ऑफ एस इज इक्वल टू एच ऑफ एस इंटू सी ऑफ एस. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 3 मध्ये सिस्टीम गेन फाइंड आउट केला. सिस्टीम गेनचे आउटपुट आहे सी ऑफ एस, इनपुट आहे ई ऑफ एस, म्हणून आपल्याला लिहिलं आपण सी ऑफ एस डिवायडेड बाय ई ऑफ एस. इक्वेशनला रिअरेंज करून घेतलं, तिसरं इक्वेशन आपल्याला मिळालं. नंतर आपण काय केलं, इक्वेशन नंबर 1, ई ऑफ एस प्लस बी ऑफ एस, आर ऑफ एस इज इक्वल टू, या बी ऑफ एसची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये फाइंड आउट केलेली आहे, ही व्हॅल्यू याच्यामध्ये टाकली. त्याच्यानंतर आपल्याला इक्वेशन नंबर 4 मिळालं. याच्यामध्ये सी ऑफ एस आहे, सी ऑफ एसची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये फाइंड आउट केलेली आहे, ते याच्यामध्ये इन्सर्ट केली. इक्वेशन नंबर 5 मिळालं, आपल्याला नवीन इक्वेशन मिळालं. याला रिअरेंज करून घेतलं, ई ऑफ एस कॉमन काढला आणि इक्वेशन नंबर 5 आपल्याला मिळालं. आर ऑफ एस इज इक्वल टू ई ऑफ एस इन ब्रॅकेट 1 प्लस एच ऑफ एस इंटू जी ऑफ एस. अकॉर्डिंग टू ट्रान्सफर फंक्शन डेफिनेशन, सी ऑफ एस डिवायडेड बाय आर ऑफ एस इज इक्वल टू, सी ऑफ एसची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये आहे जशी मिळाली तशी, आर ऑफ एसची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 5 मध्ये मिळालेली, ई ऑफ एस इन ब्रॅकेट 1 प्लस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. न्यूमरेटरला ई ऑफ एस आहे, डिनॉमिनेटरला ई ऑफ एस आहे, गेट कॅन्सल. Therefore, transfer function C of S divided by R of S is equal to G of S divided by 1 plus G of S into H of S. या डेरिवेशनला म्हणतात डेरिवेशन ऑफ ट्रान्सफर फंक्शन फॉर क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम. आता याला जर ऑब्झर्व केलं आपण, क्लोज लूप कंट्रोल सिस्टीमचं ट्रान्सफर फंक्शन कसं मिळतं आपल्याला? न्यूमरेटरला काय, जी ऑफ एस म्हणजे काय आहे, सिस्टीम गेन. जी ऑफ एस इज इक्वल टू सिस्टीम गेन, सिस्टीम गेन डिवायडेड बाय 1. आता इथे आपल्याला प्लस साईन मिळाली. ही प्लस साईन कशी आली सांगतो. हा फीडबॅक पाहत आहे, हा फीडबॅक पाहत आहे एच ऑफ एस. आपल्याला काय मिळालं, सिस्टीम गेन जी ऑफ एस डिवायडेड बाय 1 प्लस, तर जो फीडबॅक आपला पाहत असतो त्या फीडबॅकची अपोजिट साईन, फीडबॅकची अपोजिट साईन, देअरफॉर प्लस. बघा, 1 प्लस सिस्टीम गेन इंटू फीडबॅक गेन, याला म्हणतात डेरिव्हेशन ऑफ क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन. आता सर्वांना कळलं? कोणाला काही डाऊट? आपण याला 4 स्टेपमध्ये केलं. पहिल्यांदा सिस्टीम गेन फाइंड आउट केला, दुसऱ्या स्टेपमध्ये आपण फीडबॅक गेन केला, तिसऱ्या स्टेपमध्ये सिस्टीम गेन केला, चौथ्या स्टेपमध्ये अकॉर्डिंग टू ट्रान्सफर फंक्शन डेफिनेशन आपल्याला मिळालेल्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये इन्सर्ट